नगर परिषद शाळा क्रमांक 16 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती शिबिर संपन्न। तालुका विधी सेवा समिती मनमाड शहर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या आदेशानुसार क्रमांक 1243/2025 नुसार नगर परिषद शाळा क्रमांक 16 छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिराअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ हा अत्यंत संवेदनशील व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम घेण्यात आला। या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश हरीश भार परदेशी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती उपस्थित होते। याशिवाय वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर सोनवणे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर मोरे, ॲडव्होकेट रमेश अग्रवाल, मनमाड शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी माननीय मनीष भाऊ गुजराती, शिक्षक समिती अध्यक्ष राजेंद्र काटे, केंद्र समन्वयक श्री दीपक भावसार व श्री समाधान ठोके, शिक्षक पतसंस्था चेअरमॅन बद्रीनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री संजय खेरनार होते। कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागताने करण्यात आली। त्यानंतर संविधान पूजन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास विधिवत सुरुवात झाली आहे। प्रारंभी प्रशासन अधिकारी श्री मनीष गुजराती यांनी शिबिराच्या उपयुक्ततेविषयी प्रभावी प्रस्तावना सादर केली आहे। ॲडव्होकेट सुधाकर मोरे आणि ॲडव्होकेट किशोर सोनवणे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना या विषयाची जाणीव करून दिली आहे। न्यायाधीश परदेशी साहेब यांनी आपल्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनातून उपस्थित मुलींच्या मनात प्रेरणादायी विचार रुजवले। त्यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या ध्येय धोरणांची चौकशी केली आहे आणि बोलके मुलींची सत्कार करून त्यांच्या आत्मविश्वासाला चालना दिली आहे। त्यांच्या प्रामाणिक आणि सखोल संवादातून न्याय व्यवस्था ही जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असेल हे सर्वांना ठळकपणे जाणवले। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री समाधान ठोके सर यांनी केले। यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक संजय खेरनार, केंद्र समन्वयक दीपक भावसार, समाधान ठोके, श्री नितीन कोल्हे, राजेंद्र मिटके, छाया पाटील, सुमंत जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले। पालक सदस्य ॲडव्होकेट मोरे आणि प्रशासन अधिकारी गुजराती यांनी संपूर्ण कार्यक्रमभर सतत सक्रिय सहभाग व मार्गदर्शन दिले। कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र काटे सर यांनी सर्वांचे आभार मानत अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता जाहीर केली। यावेळी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी न्यायाधीश साहेबांनी विद्यार्थिनींना विशेष निमंत्रण दिले आणि उपस्थितांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण निर्माण झालं। हा कार्यक्रम शाळा क्रमांक 16 मध्ये विद्यार्थिनींच्या उपस्थितीने आणि सामाजिक जाणीवेच्या परिपक्व विचारांनी खऱ्या अर्थाने स्मरणीय ठरला। नाशिक लोकशाही न्यूजसाठी कमलेश वाघ, नाशिक।